मालक म्हटला येड्या, तिने एकदा नाव घेतला त्याचाच परिणाम आहे, चेहरा तर पक्का ध्यानात आहे, त्याची तू कशाला काळजी करतो? व्यवहार झाला की नाही? कशाने? त्या पत्नीशी असलेल्या संबंधाने. कशाने व्यवहार झाला? संबंधाने. कधी कधी जातीने व्यवहार होतो. खरे काय ते आपल्या गावच्या सप्ताची यादी झाली का? झाली. किती महाराज घेतले? 7. एक बाकी वाटतं. हो, मी सांगतो त्यांचं कीर्तन टाक. आवडत नाही त्यांचं कीर्तन गावात टाक. गावातल्या लोकांना करते, अरे घे ना, चांगले कीर्तन आहे ते. अरे आवडत नाही ना, अरे घे ना. अरे पण का घे? का? आपल्या समाजाचे आहेत ते. म्हणजे इथं पण तुम्हाला आणायचं का ते? आणि कोण म्हणतो माहिती आहे का? जो संध्याकाळी हरिपाठात विना घेतो, जात वीत गोत. तुला मंडपाच्या बाहेर विचारलं पाहिजे. दडभद्र्या, इथं पण जात घातली का तुम्ही? रात्री भजनात बसला की नपा हे या ते कोडाचा विचार. कुठं गेली तुझी जात? यातायाती धर्म नाही. बरं मग जात नसावीच का? असावी ना. जातीशिवाय लग्न आहे का? आदव कुलम परीक्षेत तत्व विद्या तत्व रूपम तत्व धनम तत्व ग्रामम तत्पश्चात विवाह अर्चयेत. बरोबर आहे ना? जात महत्वाची आहे ना. लग्नात जात महत्वाचे ना. मुलीच्या वडिलांच्या भाऊबंद, आपल्या भाऊबंदातली पोरगी किती श्रीमंत घरी दिली, त्यांना काय घेणं देणं आहे? कुठेही द्या, पण ज्याच्याकडे दिली ना त्याचं आडनाव आणि आपलं आडनाव मिळतं जुळतं पाहिजे. मुलीच्या वडिलांचे भावंड कुल पाहतात, मुलीचे वडील घराण्याचं नाव पाहतात, मुलीचा भाऊ मिळवण्याची नोकरी पाहतो, मुलीची आई जावाई मूर्ख असला तरी चालेल, घरात इस्टेट किती तेवढं पाहते. स्वतः मुलगी ज्याच्यासोबत लग्न करायचं तो किती सुंदर दिसतो, तिला एकच आजार आहे, आय वॉन्ट अथेस्टिक लॉजिक अँड ब्युटिशियन लॉजिक. मुलगी नवरदेव किती सुंदर दिसतो हे पाहते. आणि कॉलनीतले लोक पंगत काय ठेवले, अरे उद्या घटस्फोट घ्या, त्यांना काय करायचं? त्यांचा राष्ट्रीय कार्यक्रम ठरला, उचल गोळा दाबनाडा. त्यांना काय घेणं देणं का? कन्यावरे तो रूपम मिष्टानम इतरे जना मिष्टानम इच्छते. पण आदो कुलम, कुल महत्वाचं आहे. लग्नामध्ये कुल महत्वाचं आहे. लग्न लावताना जरा सावकाश लावा. तो किती मोठा असेल समाजाने किंवा कोणत्या गोष्टीने, त्याला जर मंगलाष्टक म्हणता येत नसते, त्याला बंद करा त्याची नाटकं. अशुद्ध मंगलाष्टक म्हणून तुमच्या पोरीचं, तुमच्या पोराचं भविष्य बर्बाद करतोय तो. आम्ही एका ठिकाणी लग्नाला गेलो, तो मंगलाष्टक म्हणणारा, गंगा सिंधू सरस्वतीच चमुना. अरे सरस्वती ती. आता मला सांगा, मंगलाष्टक एवढे अशुद्ध, ते लग्न घटस्फोटाशिवाय थांबेल का? आणि मायबाप म्हणून तुम्ही बी सावध व्हा. एकाने त्याच्या पोराच्या लग्नात 1 लाख रुपयाचे फटाके फोडले, 1 लाखाचे फटाके, आणि नवरदेव बाहेर होता. त्याला माहितीच नाही बाहेर काय कार्यक्रम झाला तर. अरे आपण करतो काय, जरा भान होऊ द्या. जातीने व्यवहार घडतो, कार्य कर्तृत्वाने व्यवहार घडतो. तिने झाकुडली छाया नामाने, तिने झाकुडली छाया रूपाने, तिने झाकुडली छाया संबंधाने, तिने झाकुडली छाया जातीने, आणि तिने झाकुडली छाया कार्य कर्तृत्वाने. मग ती व्यापून टाकते ना. मग ती कोणाकोणाला व्यापते? सकाम भक्ताचं उदाहरण आहे. भागवतामध्ये गोड उदाहरण आहे. भगवान सुदाम्याला दारिद्र्य होतं, गरिबी होते. गरीब असणं काही वाईट नाही. परमश्रद्धा डोंगरेजी महाराजांची भाषा आहे, दुनिया में गरीब होना कोई अपराध नहीं, दुनिया में लाचार होना कोई अपराध नहीं. दुनिया में गरीब होना कोई अपराध नहीं, लाचार होना कोई अपराध नहीं. जी हाँ, गरीबी और लाचारी में दुनिया के मालिक को भूल जाना सबसे बड़ा अपराध है. गेलात ना कधी मंदिरात तर देवाला प्रार्थना करा, 4 लोकात लाजविल इतकी गरिबी देऊ नको, 4 लोकात लाजविल इतकी गरिबी देऊ नको, पण परमेश्वरात 10 लोकात माजविल इतकी श्रीमंती देऊ नको, इतकी गरिबीचं देऊ नको की 2 टायमाच्या पोटाच्या भाकरीचा विचार करताना मी कीर्तन ऐकायला येणार नाही. पण इतकी श्रीमंती देऊ नको की लोक देवट्या सोडून एवढा सप्ताह बसवतात, काल्याचं कीर्तन होईल तरी मी मंदिराकडे फिरकूनही पाहणार नाही. माझं जीवन दोन्हीच्या मध्ये असलं पाहिजे देवा, हा विचार प्रत्येकाच्या डोक्यात येणं गरजेचं आहे. सुदामा गरीब आहे, याचक नावाचं व्रत त्याने धारण केले. त्या व्रताचे एक स्वतंत्र विधी असतो. सुदामा पत्नीने सांगितलं म्हणून पौष शुद्ध प्रतिपदा ते पौष शुद्ध सप्तमी भगवान परमात्म्याला भेटण्याकरता निघाले. द्वारकेत आले. देवाने आगमन सुदाम्याचं स्वागत केलं. सुदामाने विचारलं, का रे लग्न केलं? केलं. बायको 1 मला, मुलं 2. बरं देवा तू केलं का रे लग्न? केलं ना. बायको येते पूजा करायला. आणि मग रुक्मिणी आले. सुदाम्याने आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भाऊ. मग कालिंदी आली, अखंड सौभाग्यवती भाऊ. मग मित्रविंद आली, अखंड सौभाग्यवती भाऊ. मग भद्रा आली, अखंड सौभाग्यवती भाऊ. मग भद्रवती आली, अखंड सौभाग्यवती भाऊ. मग सत्य आली, अखंड सौभाग्यवती भाऊ. मग सत्यभामा आली, अखंड सौभाग्यवती भाऊ. मग जामवंती आली, अखंड सौभाग्यवती भाऊ. मग लक्ष्मण आली, अखंड सौभाग्यवती भाऊ. 8, 10, 12, 16, 1000, 2000, 4000, 8000 बायकांनी दर्शन घेतलं. सुदामा म्हटला, देवा अजून किती बाकी आहे? देवाने घड्याळाकडे पाहिला आणि अंदाज काढला, 50% निकाल लागलाय. आपल्या कीर्तनाचा पण आणि त्याच्या बायकांचा पण.
अजून निम्मे बाकी आहेत. सुदामाने सांगितलं एवढ्या बायकांनी जोपर्यंत दर्शन घेतलं नाही तोपर्यंत तू माझी सुटका करणार नाही. हत्ती के पाव मी सबके पाव, तू एकटा पाया पड. देवाने पाया पडल्या. मग सुदामाने विचारलं, देवा का रे तुला 16,160 बायका? म्हणे हो. तुला कसं काय जमतं? आमचं किती दुर्दैव आहे, एकच नारी ती पण भारी, आणि तू 16,160 बायकांचा संसार करतो, कसं काय जमतं? देव म्हटलं तुला गीतेत ते 8च अक्षर सांगतो, मम माया दुरत्यया. माझी माया तरुण जाणं कठीण आहे, ती माझी लीला आहे. सुदामा म्हटलं मग मला तुझी माया पाहिजे. देव म्हटलं बघू नको, नाही बघायचे. उद्या सकाळी, दुसऱ्या दिवशी सकाळी दोघं जण द्वारकेच्या बाहेर आले, कमरेबरोबर पाण्यामध्ये उभे राहिले. देवाने सुदामाच्या डोक्यावर हात ठेवला. तुम्ही लक्षात घ्या, आता इथून पुढे काय चालू झाले? देवाचे माया. आणि तुम्हाला जर विसर पडला तर मी अंदाज काढेल ती इथं पण आली. मग कोण? नावाची नाही बरं, क्रियेची. नाही तर एखाद्या दिदीचं नाव माया असाल तर तुम्ही म्हणाल हो माया होती रात्री कीर्तनात. अशी गडबड नका करू. सुदाम्याच्या डोक्यावर हात ठेवला. सुदाम्याला असं वाटायला लागलं मी पाण्यामध्ये वाहत जातोय, वाहत जातोय, वाहत जातोय, वाहत जातोय. बराच वेळ सुदाम्याला असं वाटतंय की मी पाण्यामध्ये वाहवत जातोय. समोरून एक गजराज आला, मागे लाखोचं सैन्य. त्या हत्तीच्या सोंडेमध्ये पुष्पमाला होते. ती पुष्पमाला त्याने सुदाम्याच्या गळ्यात टाकले. मागचे लोक ओरडायला लागले, सुदा महाराज की जय हो, सुदा महाराज की जय हो, सुदा महाराज की जय हो. सुदा म्हटलं काय झालं? म्हणे काही नाही, आमच्या राज्याचा नियम आहे, राजा मेल्यानंतर हत्ती ज्याच्या गळ्यामध्ये पुष्पमाला टाकतो तो राजा होतो. राजा मेल्यावर हत्ती ज्याच्या गळ्यात माळा टाकतो तो राजा होतो. वा 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 वा. सुदाम्याला आनंद वाटला. बरं तिकडे हाल होते, इथं राजा झालं. ही गोष्ट ऐकताना मला अंगावर काटे येतात की आपल्या देशात पूर्वी हत्तींना समजत होतं दिल्लीत कोण बसवला पाहिजे? राजा. कारण हत्ती फुकट मतदान करत होते. आपल्याकडचे लोक 2,000ची नोट दिसल्याशिवाय जिल्हा परिषदच्या शाळेत सुद्धा जात नाही. आता माझी भाषा तुम्हाला समजते ना? हा मंबर आहे. लक्षात घ्या, लक्षात घ्या. कायद्याने दिलेला अधिकार माणसाला वापरता आला पाहिजे. मुकेश अंबानी पण एकच मतदान करतो, आणि भंगार विकणारा पण एकच मतदान करतो. नटसम्राट अमिताभ पण एकच मतदान करतो, आणि भारुडं साडी नेसून भारुड करणारा गावठी भारुड्या तो पण एकच मतदान करतो. ऐश्वर्या राय पण एकच मतदान करते, आणि जळकेकरची येडी बायको पण एकच मतदान करते. हा, मतदानाच्या दिवशी माझी बायको पण ऐश्वर्या रायच आहे, तिचं डिमांड आहे ना त्या दिवशी. आणि तो अधिकार जर आपण विकत असू, याच्यासारखं दुर्दैव कोणता नाही. स्वतःचं शरीर विकून पैसा कमवणारी वेश्या आणि स्वतःचं मत विकून पैसा कमवणारे मूर्ख मतदार यांनी जेवढं देशाचं वाटोळं केलं तेवढं कोणीच केलेलं नाही. एक वेळ तिने तरी शरीर विकलंय, पण तुम्ही पैसा नाही, तुमचा अधिकार विकलाय. लक्षात घ्या. हे नीतिमत्ता माणसाला एक दिवस पश्चातापात आणते. हत्तीने, म्हणून पूर्वी आपल्याकडे हत्ती राजा ठरवत होतं कोणाला राजा केला पाहिजे. सुदामा राजा झाला. फार सुखाचे दिवस जास्त दिवस टिकत नाही. आणि एक दिवस तिथं सुदामाची बायको मेली. कुठे? काय चालू आहे? देवाची माया. आणि त्या मायवी राज्यात सुदामाची बायको मेली. त्याच्या बायकोचं प्रेत बाहेर आणलं, तिरडीवर बांधायला सुरुवात केली. आता तुम्ही जरी शहरात असले तरी ग्रामीण भागात तुम्ही अंत्ययात्रेला जात असाल, तुम्ही प्रॉपर ग्रामीण भागातूनच आलेले आहात. आपल्या प्रत्येकाच्या गावामध्ये प्रेत बांधणारा माणूस सुद्धा ठरलेला असतो की नाही? ठरलेला असतो. तो इतका खतरनाक असतो, तो दुसऱ्याला हातही लावू देत नाही. असं वाटतं ह्या विषयामध्ये फिलॉसॉफी आहे डिग्री, म्हणजे यांची PhD झाली बा. मला नेहमी टेन्शन येतं त्या प्रेत बांधणाऱ्या माणसाचं, नेहमी, की हा माणूस सगळ्या गावाला बांधतो. समजा आता मरण तर आहेच ना, समजा बांधणाराच गेला. नवीन जागा भरताना ग्रामपंचायतला किती टेन्शन आहे. आणि प्रॅक्टिकल भरावं लागेल ना, अंदाजाने कसं काय भरणार तुम्ही? बरोबर आहे ना? त्याच्या बायकोचं प्रेत गावाच्या बाहेर आणलं. प्रेत गावाच्या बाहेर आणलं की प्रेताला वेशूजर दिला जातो विसावा. प्रेत गावाच्या बाहेर आणलं की प्रेताला वेशूजर दिला जातो विसावा. खरं तर तो कधीच नसतो विसावा. मरणाऱ्याच्या नावाखाली खांदेकरी 2 मिनटं बसावा, म्हणून हा विसावा. आयुष्यसूत्र कठीण आहे. हो. त्याच्या बायकोचं प्रेत ठेवलं. 2 सर्ण रचले. सुद्धा म्हटलं का? म्हणे काय हो? बायको एकच मिळेल, सर्ण 2 का रचले? प्रधान समोराला अभिनय होतो, क्षमा करणार. आपल्या राज्याचा नियम आहे, राजा मेला की हत्ती ज्याच्या गळ्यात पुष्पमाला टाकतो तो राजा होतो. पण जर राजाच्या आधी राणी मेली तर राणीसोबत राजा जिवंत पेटवावा लागतो. सुदामा म्हटलं पहिला नियम चांगला होता, दुसरा जरा प्रॉब्लेमॅटिक झाला. शेवटी सुदाम्याचे हातपाय बांधले, प्रेत सरणावर ठेवलं आणि पेटवलं. सुदामाला धाड 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 भडागणी पेटला. सुदामा ओरडायला लागला, देवा वाचव, देवा वाचव, पेटतोय पेटतोय पेटतोय, जडतोय जडतोय जडतोय. आणि जळणाऱ्या सुदाम्याची भूमिका जळगाव जिल्ह्यातून जळकेकर मांडतोय, जडतोय म्हणून.
धाड 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 प्रेत पेटय, वाचव देवा वाचव, कोठे गुंताला असे वेळ का सकया लावेला, दावा गाली विठो आता चालू नको मंद, जडे माझी काया लागला ओनवा, धावरे केशवा माय बापा. देवा वाचव. देवाने काही केलं नाही. सुदामाच्या डोक्यावरचा हात काढला, सुदामा बरोबर कमरे बरोबर पाण्यात. मग देवाने सुदामाला विचारलं कस काय होती आपली माया. सुदामा म्हणे आवरी आवरी आपुली माया, सांभाळी सांभाळी आपुली ही माया, आमासिका भया भीत केले. सकाम भक्तालाही माया असं अडकवते, पण निष्काम भक्ताला एकच प्रमाण सांगतो, पुढे प्रवास करतो. तुका म्हणे माया होय दासी लागे पाया, तुका म्हणे माया होय दासी लागे पाया, माया दासी होय माया पाया लागे ऐसे तुका म्हणे. ती संतांच्या पायाजवळ आहे. संतांना माया काहीच करत नाही, यात नवल नाही. तुम्ही आता प्रमाण दिलं म्हणून पुढे प्रवास करतो. संतांना माया स्पर्श करत नाही, यात नवल नाही. जे संतांचं चिंतन करतात त्यांनाही माया काहीच करत नाही. गेले समोर वेलाया, गेले वेलाया, गेले समोर, वेलाया गेले समोर. हे तुका म्हणे माया गेली समोर विलया, ज्ञानदेव म्हणता माया गेली समोर विलया, ज्ञानदेव म्हणता माया गेली समोर विलया, गेली समोर विलया, गेली समोर विलया. तुम्ही त्यांचाच पूर्वार्ध धरून घेतला काय. ठीक आहे चलताय. आपल्या भावकीच्या भांडणं आपण पाहू. गलीत येता कामा नाही, अर्थात येऊन त्यांना काय कळणार आहे. आपण मुद्दाचं पुन्हा बऱ्याच भावकीचे वाद सोयऱ्यांच्या ध्यानात येत नाही, आणि आले असते तर नको ते लोक एवढे फोकसमध्ये आले नसते. एक कीर्तनकार कीर्तनात म्हटला कशाला गेली आई तू स्वर्गाला ग, मग काय नरकात जायला पाहिजे होते. तू गाणं कोणतं म्हणतोय. तो एक म्हणे हंबरुनी वासराला चाटते जवा गाय, तवा मला तिच्यामध्ये दिसते माझी माय. गाय वासराला चाटते तर माय दिसतं नाही, ह्याची माय पाणी पाणी करता मेली तरी नाही दिसली. हा आळंदीत रूम करतो, मायबाप तिकडे मरतायत, आणि हा म्हणतोय मायबाप वागवले पाहिजे, तुमचे चेकअप केले पाहिजे. तो एक म्हणे आई माझा काय मायेचा सागर. सागर म्हणजे समुद्र. समुद्राचं पाणी कसं असतं. माईचं प्रेम खारट आहे का, तू डोकं आहे का, ते बाज कुठं झोपतो कुठं, मग केवढ्या अडचणी. तुम्ही लक्षात घ्या. समाज तो भोडा आहे हो. समाज कोणालाही स्वीकारतो, समाज कोणालाही स्वीकारतो. मी तुम्हाला सांगू का, उद्या तुम्ही इथं दुकान टाका, लोक गिऱ्हाईक आहे कसलंही टाका, जनरल नका टाको, एकदम कठीण दुकान टाका. साप विकायचं दुकान टाका, साप सर्प विकायचं दुकान टाका, तर लोक घेऊन जातील. आपण म्हणा का हो याचा तुम्हाला काय उपयोग आहे. थोडा आम्हाला उपयोग नाही, पण शेजारच्या खोलीत सोडायला तर उपयोग येतील. गिऱ्हाईक आहे इथं कोणी असो, लोक तयारच आहे, लोक घ्यायला तयारच आहे. अरे संतांच्या पायाजवळ माया, यात काय नवल आहे, यात काय नवल आहे. संतांच्या पायाजवळ माया, यात नवल नाही दादा. मग नवल कुठं आहे. संतांचं चिंतन केलं तरी माया राहत नाही, हे नवल आहे. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया, समूळ विलया. हो, ती माया आपल्याला काही करत नाही का हो. मग ती माया जर तुम्हाला काहीच करत नाही तर ती मायाचं वैशिष्ट्य असं आहे, तिचा जन्म कुठून आहे. मग ती माया सत्य का असत आहे. माया सजीव का निर्जीव, सत का असत, खरी का खोटी. तिला खरी म्हणावी तर दिसत नाही, खोटी म्हणावी तर परिणाम दाखवल्याशिवाय राहत नाही. मी सरळ सांगतो, ती जड का चेतन, सत का असत. बर, सगुण का निर्गुण. आपल्या हाताच्या नख, अंगावरचे केस सजीव का निर्जीव. नख आणि केस सजीव का निर्जीव. सजीव. सजीव आहेत पण कापताना त्रास होतो का. सजीव म्हणावे तर कापताना त्रास नाही. बरं बोट कापून पहा बरं, म्हणजे ट्राय नका करू, आणि ॲटलिस्ट केला तरी सल्ला जळगाव जिल्ह्याची होती हे तरी जाहीर नका करू. लक्षात घ्या, केस आणि नख कापताना त्रास नाही. सजीव म्हणावे तर कापताना त्रास नाही, निर्जीव म्हणावे तर वाढल्याशिवाय. तसं तिला खरी म्हणावी तर डोळ्याने दिसत नाही, आणि खोटी म्हणावी तर परिणाम दाखवल्याशिवाय राहत नाही. मग तिचा प्रणेता कोण आहे, तिचा जन्म कुठून आहे, मायेचा जन्म कुठून आहे. ते ढालगत निर्माण झाले, तिला जन्माला कोणी घातलं, ब्रह्माने. बरं, ती जगत निर्माण करते का, जगत मायेचं कार्य का ब्रह्माचं.
जगत मायेचं कार्य का मी वेगळ्या भाषेत बोलू का मला फक्त समजून घ्या, कारण मी जे बोलणार ते माझ्या वयाला शोभणार नाही. माझ्यापेक्षा वयोवृद्ध लोक टाळ घेऊन उभे, तुम्ही सगळे वयस्कर आहात. मला समजून घेतलं तर तुम्हाला आनंद वाटेल, अपूर्ण समजलं तर तुम्हाला धक्का बसेल, मलाही बसेल. आपल्याकडे पोरं महिलांना होतात का पुरुषांना? तुम्ही म्हणाल तुला तेवढं पण कळत नाही का रे? अरे सरळ लॉजिक आहे, सरळ व्यवहार आहे. मुलं महिलांना होतात का पुरुषांना? जगातल्या कोणत्याच पुरुषाला कधीच संतती होत नाही, जगातल्या कोणत्याच पुरुषाला कधीच मुलगा होत नाही, पण जगातल्या कोणत्या स्त्रीला पुरुषाच्या आश्रयाशिवाय मुलगा होत नाही. जगातल्या कोणत्याच पुरुषाला कधीच मुलगा होत नाही, पण जगातल्या कोणत्या स्त्रीला पुरुषाच्या आश्रयाशिवाय मुलगा होत नाही. तसं जगात ब्रह्माला कधीच संसार जन्माला घालता येत नाही, पण मायेला ब्रह्माचा आधार घेतल्याशिवाय जग जन्माला घालताच येत नाही. लक्षात घ्या. माणसाला संतती नाही, पण स्त्रीला पुरुषाच्या आश्रयाने संतती. तसं देव जगत निर्माण करत नाही, पण माया देवाचा आधार घेतल्याशिवाय निर्माण करू शकत नाही. बरं, आता दुसरा मुद्दा. आई पोराला जन्माला घालते, शाळेत नाव टाकायचं आहे, आईचं का बापाचं? नाव बापाचं लागेल. पोरगा लहानपणी जय हरी नमस्कार राम राम विठ्ठल, ते कोणती विठ्ठल नामाची शाळा भरली म्हणतो. आपण काय म्हणतो? मातृभाषा चांगली. तोच पोरगा मोठ्यापणी शिव्या द्यायला लागतो. आपण काय अंदाज काढतो? पितृभाषा चालू झाली. बरोबर आहे ना? पोरगा जर वाईट निघाला तर बदनामी आईची का वडिलांची? वडिलांची. जन्माला कोणी घातलं? आईने. बदनामी कोणाची? मग संसार जन्माला घातला मायेने, आणि बदनामी कोणाची? ब्रह्माची. म्हणजे मायेने जन्माला घालून लोक ब्रह्माची बदनामी करतायत, कारण त्याने तिला आश्रय दिला त्याच्यामुळे. जर तिला आश्रय नसता तर तिने असं केलं नसतं. मग त्याने आश्रय का दिला? कालत्रय बाध्यत्वम सत्यत्वम विद्यारण्य स्वामी म्हटले, त्याने आश्रय दिला. हाच त्याच्या जीवनातला सगळ्यात मोठा भोळेपणा झाला. मग तो भोळेपणा याने म्हणजे सत्यस्वरूप म्हणजे ब्रह्मस्वरूप, त्या ब्रह्माने तो भोळेपणा दावल्यामुळे त्या मायेने जीवावर कोणतं लक्षण वापरलं? अभंगाच्या दुसऱ्या चरणात सत्य गेले भोळाबरी, 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 भोळाबरी, सत्य गेले भोळाबरी, सत्य गेले भोळाबरी, सत्य गेले भोळाबरी. ए आयुष्याची चाले थोडी, आयुष्याची चाले थोडी, सत्य गेले भोळाबरी, भोळाबरी, सत्य गेले भोळाबरी, सत्य गेले भोळाबरी. आयुष्याची चाली थोडी, आयुष्याची चाली थोडी, सत्य गेले भोळाबरी, सत्य गेले भोळाबरी. सत्य गेले भोड्यावरी अवेद्याचे चाले थोरी. मग सत्य म्हणजे काय? निर्गुण निराकार एक, निर्गुण साकार दोन आणि सगुण साकार तीन. देवाचे रूप तीन. नॉन ॲस्ट्रक टू नॉन ॲस्ट्रक, नॉन ॲस्ट्रक टू ॲस्ट्रक आणि ॲस्ट्रक टू ॲस्ट्रक. निर्गुणात्मक निर्गुण उपासना पद्धती, निर्गुणात्मक सगुण उपासना पद्धती, सगुणात्मक सगुण उपासना पद्धती. त्याच्याकरता तीन पद्धतीचं ज्ञान: इन्फॉर्मेशन नॉलेज, कॉमन सेन्स नॉलेज अँड नॉलेज टू नॉलेज. माहितीचं ज्ञान, अंदाजाचं ज्ञान आणि ज्ञानाचं ज्ञान. अमुक अमुक महाराजांचं कीर्तन खूप चांगलं असतं, ही झाली माहिती. कीर्तन झाल्यावर जी नाराजी होते ते झालं ज्ञान. बरोबर आहे ना? आणि दोन्हींच्या मध्ये एक असतं त्याला कॉमन सेन्स. काय म्हणतो? अंदाजाचं ज्ञान. अंदाजे ज्ञान असतं की नाही? मेडिकलवर जा, माझं डोकं दुखतंय, या कंपनीची एक डोकं दुखायची गोळी घेऊन ये. हा गेला ते या कंपनीचे डोकं दुखायची गोळी द्या. तो म्हटला कंपनीची गोळी नाही, या कंपनीची गोळी माझ्याकडे शिल्लक नाही. मग ह्याने परत आला, आपला मालक तुम्ही सांगितलं त्या कंपनीचे डोकं दुखायची गोळी नाही, मग आता मला सांगा. याने अंदाजाने नाही त्या कंपनीचे तर तत्सम डोकं दुखणं बंद व्हायची एखादी गोळी आणायला पाहिजे होती की नाही? मालक म्हटलं तुला डोकं आहे का? कॉमन सेन्स वापरायचा ना. त्याच कंपनीचे नाही भेटले तर त्या दुःखावर मात करणारी दुसऱ्या एखाद्या कंपनीची गोळी आणली असते. तत्सम कॉमन सेन्सने काम करत जा. तुला ठीक आहे मालक, काही रागवू नका, पुढच्या वेळेस कॉमन सेन्सने काम करेल. 15 दिवस गेले, मालकाचं पुन्हा डोकं दुखायला लागलं. मालकाने सांगितलं जा डोकं दुखायची या कंपनीची गोळी घेऊन ये. हा गेला, डोकं दुखायची गोळी द्या. तो म्हणे नाही. म्हणे मग पोट दुखायची द्या. हा कॉमन सेन्स आहे? हा कॉमन सेन्स आहे? हा कॉमन सेन्स आहे का? म्हणजे हा अंदाज आहे का? म्हणजे आपल्याकडे काही लोकांना अंदाजाचाही अंदाज नसतो, इतके बेअंदाज असतात ते.
मग हे ज्ञान उपयोगाचं आहे का? सामान्य ज्ञान, सामान्य फायदा, विशेष ज्ञान, विशेष फायदा आहेत. मग देवाला जाणण्याकरता निर्गुण, निराकार, निर्गुण, साकार, सगुण, साकार वेदांताने 3 लक्षणं दिली आहे. जहद लक्षणं, अजहद लक्षणं आणि जहद लक्षणं इन ब्रॅकेट भागत्याग लक्षणं. बरोबर. त्या लक्षणेतून आपण जातो. कल्पना करा एखादा नवीन माणूस आपल्या गावात आला. का हो, काय हो, मला अमुक अमुक माणसाकडे जायचं आहे. तुम्हाला त्यांचं घर माहिती आहे का? महाराष्ट्रातले लोक पत्ता सांगण्याकरता चमत्कारिक आहे. ग्रामीण भागात जर तुम्ही गेले ना तर आपल्या प्रत्येकाच्या गावात बस स्टँडवर किंवा ग्रामपंचायतच्या चौकात सकाळी 9 वाजेपासून तर रात्री 11 वाजेपर्यंत काही ठराविक माणसं तुकाराम महाराजांचा गाथा खरा ठरवण्याकरता बसलेले असतात. म्हणजे ते एकाच प्रमाणावर अभ्यास करतात. फुकटची सांगे लोकांची या गोष्टी. राम जग जेठी नाही वाचे. मग याने साईडला का तुम्हाला त्यांच्याकडे जायचं का? हो, तुम्ही लक्षात मनपूर्वक आहे का? तुम्हाला आनंद वाटेल. पत्ता कशी सांगते आपल्याकडचे लोक. त्यांच्याकडे जायचं का? हो, सरळ जा. बरं, सरळ जाऊन एक चौक लागेल. बरं, त्या चौकातून उजवीकडे राईट टर्न घ्या. उजवीकडे राईट टर्न घ्या. त्याच्या पुढच्या चौकात डावीकडे लेफ्ट टर्न घ्या. बरं, एस टी तितकी गर्दी होते ना, स्टँडिंगमध्ये उभा राहून आलो. स्टँडिंगमध्ये उभं राहून आलो. का रे? सिटिंगमध्ये बसायला जागाच नव्हती. बरं, मी कोणतीच गोष्ट अंदाजाने सांगत नाही, डायरेक्ट रायटिंगमध्ये लिहून देतो. रायटिंगमध्ये लिहून देतो. बरं, माणसांचे अनुभव कमी, महिलांचे जास्त असतात. ए बाळोट, हो का? शाळेची वेळ झाली बाळा. स्कूल बॅग घेतली? घेतली. आणि दप्तर वेगळं असतं ते. बरं, का रे पोरा टिफिन घेतलं का? घेतलं. आणि डबा? बर. वॉटर बॅग घेतली? हो. कशाची? मग काय दारूची असते ती? अरे वॉटर बॅग म्हणजेच पाण्याची बॅग ना. पण माणसाच्या अंदाजे अडचणी होतात. माझा एक मित्र, आम्ही नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये MA BEd दोघांनी संस्कृतमध्ये सोबत केलं. अकोल्याचे काकाजी जोशी विद्यालयात आम्हाला शेवटचे अंतिम पाठ भेटले. माझं संपलं, मी त्याच्या वर्गात टाइमपास म्हणून गेलो. तो पोराने शिकवत होता. पोराने म्हटलं, हे पोराने इकडं लक्ष द्या. म्हणजे फळ्यावर 4 ओळी लिहिल्या आहेत ना? म्हणे हो. त्या 4 पैकी जी 3 नंबरची ओळ आहे ना, हो, त्या 3 नंबरच्या ओळ खाली आडवी रेष मारून अंडरलाईन करा. आडवी रेष मारून. आणि MA BEd येतो. आता तो जर MA BEd मध्ये अंडरलाईन करून आडव्या रेषा मारायला लागला तर जे निष्ठावान खानदानी पोर आहे, मार्च ऑक्टोबरला 17 नंबरचा फॉर्म भरणारे वारकरी, निष्ठा असतं ना, निष्ठावान वारकरी आषाढी कार्तिकीला वारी चुकवतो का? तसे निष्ठावान पोरं मार्च ऑक्टोबरला फॉर्म चुकवत नाही. पोरं नापास होतात म्हणजे अडाणी आहे का ते? पोरं नापास होतात कारण ते आईवडिलांची काळजी घेतात. माझ्या आईवडिलांना माझ्या शिक्षणाचा जास्त खर्च येऊ नये म्हणून एकेका पुस्तकाच्या सेटवर 5-5 वर्ष काढतात. कोण काढतो? आईवडिलांची काळजी घेतात, तसे शिक्षकांची पण घेतात. माझ्या सरांना माझा पेपर तपासायचं टेन्शन येऊ नये म्हणून वर्गातल्या सर्व मुलांच्या सर्व प्रश्नांची सर्व उत्तरं सारखीच असतात. कोणता पॅटर्न आहे? काही काही पोरं इतके निष्ठावान असतात, पेपर कोणत्याही विषयाचा असो त्यांना पडणारे मार्क्स म्हणजे भूगोलातली पृथ्वी, म्हणजे शून्यम शून्यवादी तत्वाचा प्रचार करतात ते. एक पोरगा असा पेपरला बसलेला, असा टेन्शनमध्ये डोक्याला पेन लावून तिकडनं सुपरविजनला सरकार लिहि ना, लिहितोय ना, येत नाही का? नाही ना. मग कॉपी आणली नाही का? आणली ना. मग काढ ना, लिहि लवकर. सरांनी सांगितलं तरी तो शांत बसला. सर म्हणले, अरे काढ ना, 1 तास बाकी, काढ लवकर, लिहि लवकर. तो म्हणला, सर जास्त टेन्शन देऊ नका, पेपर इतिहासाचा आणि कॉप्या भूगोलाच्या आणलाय. आता का हा खरंच पेपरला बसण्याच्या पात्रतेचा आहे का? त्याच्या पुढे माझ्यासारखा येडा बसलेला, असा डोक्याला पेन लावून बसलेला. त्याला म्हटलं, का रे तू लिहि ना. लिहितोय ना सर. कॉप्या आणल्या नाही का? आणल्या आहे ना सर. मग तुझ्या पाण्याच्या क्रॉस कॉप्या आहे का? नाही सर. ज्याचा पेपर आहे त्याच्याच कॉप्या आहे. मग काढ ना. तो म्हटला, सर कॉप्या इतिहासाच्याच आहे, पेपर पण इतिहासाचाच आहे, पण कोणत्या कॉपीत कोणत्या प्रश्नाचं उत्तर आहे? आता का तुला याच्यासाठी कॉपी देऊ? त्याच्या पुढे एक असा बावडेट बसलेला, त्याने 15 मिनिटात पेपर घेतला, सरांच्या हातात दिला. सर पेपर. सर म्हटलं झाला? म्हणे हो. तो गेटवर जात नाही तोवर तो पेपर पाहिला सरांनी, कोरा. म्हटलं का रे काही लिहिलं नाही? म्हणे नाही सर. का? सर मी ज्याच्या भरोशावर आलाय तोच डोक्याला पेन लावून बसलाय. माझा थांबून फायदा काय? आता अशा सगळे विद्यार्थ्यांची मी तुकडीच तयार करू शकतो एक, कारण त्या क्षेत्राशी माझा संबंध आहे. मी 4 महिने ज्युनियर कॉलेजला प्राध्यापकी केली आहे.
पण रोजच्या पगाराची सवय असल्यामुळे असं मन रमलं नाही. पद्धत असते ना आपली आपली. आपल्याला रोज काकडा म्हणायची सवय झाले मुक्तद्वार लाभ झाला रोकडा. आपल्याला बंधनापासून नको नको नको. आपल्या वारकऱ्याचं जीवन कसं आहे, बंधन तो नाही ठावे. आपण बंधनरहित जीवन जगणारे लोक आहे. टिफिन आणि डबा वेगळा आहे का? एकच आहे. ऐकणाऱ्याला संभ्रम झाला की नाही? वॉटर बॅग आणि पाण्याची पिशवी अर्थ एकच आहे, पण ऐकणारा संभ्रम झाला की नाही? तसं सगुण आणि निर्गुण एकच आहे, पण तुम्ही वारकऱ्यांना संभ्रमात टाकलं की नाही? तुझं सगुण म्हणो की निर्गुण आहे, तुझं दृश्य म्हणो की अदृश्य. हां, तुम्ही पुढे वेदांतात अभेद करून दाखवला, सगुण निर्गुण एको गोविंद रे, पण त्रिगुण असार निर्गुणी सार. तुम्ही पुन्हा म्हटले ना, निर्गुणी पावले सगुणी पावले निर्गुणी भजतान विकल्प धरिता जेव्हा झडे. केला ना तुम्ही पूर्व पक्ष भेद उत्तर पक्ष अभेद, चांगला आहे. आहेच ना, केलाच ना. दुसरे आजो म्हटले ह्यांच्या काही नादाला लागू नको, 10:30 वाजून 9:30 वाजून गेले, तुझ्याकडे 5-10-15 मिनटं बाकी आहे, तू असं कर, मी सांगतो तिकडे जा. मग तुम्ही सांगा. त्याच्यासमोर 4 घरं दिसत आहेत ना, हो त्याच्यापैकी एक घर तुझंच आहे. अरे पण मग ते 4 सारखे आहेत ना, मग ते रोजचं बांधकाम आहे ना म्हणे. मग त्याला खून सांगितले, त्याला लक्षण सांगितलं, त्याला साधं सांगितलं. ज्या घरात चिमणी बसली ना ते घर तुझंच आहे. खून काय सांगितले, साधन काय सांगितलं, चिमणी. लक्षण काय सांगितलं, चिमणी. ओळख काय सांगितली, चिमणी. हा झपझप 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 पावलं टाकत गेला. ज्या घरावर चिमणी बसलेली होती त्या घरात एंट्री करणार, तेवढ्या चिमणी उडाली. कशी बोलणं काय मनात ठेवा फक्त. चिमणी उडाली आणि शेजारच्या घरावर बसली. आता ज्या घरावर चिमणी बसली होती ते घर याचं आहे का? नाही. आणि जे घर याचं आहे तिथं चिमणी बसली का? नाही. म्हणजे जिथं साधन आहे तिथं साध्य नाही, जिथं साध्य आहे तिथं साधन आहे, जिथं लक्ष आहे तिथं लक्ष नाही, जिथं लक्ष नाही तिथं लक्ष नाही. बरोबर. लक्षावर लक्ष नाही, लक्षणावर लक्ष नाही, साधनावर साध्य नाही, साध्यावर साधन नाही. साधक करेल काय? कॉन्ट्रॅक्ट एज्युकेशन सिस्टीम. संभ्रमित झाला आणि तो करेल काय? करेल काय? तो दुसरा म्हटलं ह्या 2 इंचा नादाला लागू नको, मी सांगतो तुला. सांगा. तो लाल रंगाचा दरवाजा आहे ना, म्हणे हो ते घर तुझंच आहे. हा झपझप झपझप पावलं टाकत गेला. आता मला सांगा, घर साध्य, दरवाजा साधन आणि जाणारा साधक, आता भेद होईल का? साधक साधन साध्य, ध्येय ध्याता ध्यान, ज्ञेय नाता ज्ञान, भक्त भक्ती भगवंत, द्रष्टा दृश्य दृष्टांत, भोक्ता भोज्य आणि भक्त याचं जेव्हा एकत्र भजन भज्य भजन भक्त याचं जेव्हा अभेदीकरण झालं, या अभेदीकरणाचं नाव कालत्रय बाध्यत्वम सत्यत्वम. पण तेच सत्य स्वरूप मायेला आश्रय दिल्यामुळे गेले भोड्यावर. मग पुढे काय झालं? पुढे आता काहीच होणार नाही. अविद्येचे चाले थोरे, आपुलेचे मन करी आपणा बंधन, तुका म्हणे देवा तुम्ही कोडे हे उगवा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई 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 बार कुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा 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 रखुमाई बार कुमाई 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 अरे